नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी सध्या सातारा जिल्ह्यात पोहोचलोय। कोरेगाव मतदारसंघ आहे हा। शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे इथे दोन्ही शिंदे मैदानात आहेत। एक आहेत तुतारीवरती तर दुसरे आहेत शिवसेनेचे। त्यामुळे इथे लढत इंटरेस्टिंग आहे। मुद्द्यांची लढाई मुद्द्यावर चालली आहे, रंगतदार आहे। कार्यकर्त्यांच्या मारामारीपर्यंत हा विषय गेला आहे। मी आता कोरेगाव शहरात आहे। इथल्या काही लोकांशी मी जाणून घेणार आहे की इथे सध्या हवा कोणाची आहे। खरंच या शिंदेंपैकी आता लोकसभेला शशिकांत शिंदेंचा पराभव झाला, ते परत येऊ शकतात की विद्यमान आमदार महेश शिंदे हे पुन्हा रिटर्न करू शकतात। मी काही लोकांशी इथे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। काही महिला माझ्यासोबत आहेत आता इथे कोणत्या गावात आलात? मी खटाव तालुक्यातून आले। खटावचे आहेत का? हा, खटावचे आहेत। कोण येत आहे आमदार म्हणून निवडून? महेश शिंदे। तेच येत आहेत का? हो। कसं काय कामं केलेत? हा, कामं केलेत त्यांनी, भरपूर कामं केलेत। लाडक्या बहिणीचे पैसे आले? हो, आलेत ना, आलेत। वेळच्या वेळेला येतात का? हा, 4 हप्ते आलेत आम्हाला। 4ही हप्ते आले? हो, 4ही हप्ते आले। बाकी कामं केलेत त्यांनी काही? हो, खूप छान कामं केलेत। शेतीचे प्रश्न काय? हा, छान छान कामं केलेत। तर या बसची वाट पाहत आहे त्यांना मी आता इथे विचारलं। आणखी काही इथे महिला आहेत, मी त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। कोणत्या गावात आलात? सातारावरून वरजावडीला राहायला असतो। कोण निवडून येतं इकडे यावेळी? हा, कोणाची हवा आहे इकडे यावेळी? हा? शिंदे साहेब। शिंदे साहेब आहेत का? कोणते शिंदे पण? वय शिंदे। हा, आम्ही वरजावडी गाव आहे आमचं। बरं बरं। लाडकी बहिणीचे पैसे आले का तुमचे? हो, आले कामं वगैरे केले तिकडे? हो, केले। हा, हे आजी आहेत काय? काय म्हणताय? कोणत्या गावचे आहेत? रुई। हा, कोण आमदार होतं यावेळी? हा, कोणाची हवा आहे? कोण आमदार होतंय? आमदार वय। हा आता मी काय बाबा, घरातनं बाहेर नाही, हा चालवत नाही, गुडघाई दुखतो। हा कोण फिरतोय बाहेर, फिरते तिथे येते। कशाला आलते इकडे शहरात? मी वय हा, इथं आले होते दवाखान्यात। दवाखान्यात? बरं बरं। काय गुडघे दुखतात? हो। बसने आलतात का? हा, एसटीने आलात का? गाडीवर बरं बरं। एसटीने फुकट असेल ना, आता तिकीट नसेल? अर्धी आहे की। अर्ध आहे का? बरं 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 बरं। अजून काही महिला आहे तिकडे, त्यांचं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कोणत्या गावात आलात? इथेच इथलेच का? इथलेच का? हा हा, कोरेगाव। बर, कोणाची हवा आहे इकडे आता? हा, हवा कोणाची आहे इकडे? काय तर दोन्ही पार्टी आहेत म्हटल्यानंतर काय आता दोन सांगायचं? शिंदे आहेत, कोण निवडून येत आहे परत? हो, मग तसं काय आता सांगता येते, आता काय त्या वेळेला हा, लाट लागेल ते बघायचं आता। कामं कुणी केलेत चांगले? काय दोघांनी केली तसं म्हणता येत नाही। हा. त्यांनी पण काय केली, त्यांनी पण केली, केली नाही असं म्हणता येत नाही हो। बॅलन्स लय बोलताय तुम्ही, एक हा, लय बॅलन्स बोलताय हा? तसं हो, बरोबर जास्त आहे. एका बाजूला बोलून टेन्शन नको, ऐक ना। नाही नाही, तसं काय आहे माहितीये का? हे होते तुमचं काय? कोणाची हवा आहे इकडे? शिंदेच। कोणते? आता काय महेश शिंदे महेश शिंदे। कसं काय? कामं केलंय आमचं हा, म्हणून। काय लाडक्या बहिणीचे पैसे येतात? हा, कोणते कामं केलेत? पेन्शनचं। पेन्शनचं केलं? माझी मुलगी विधवा आहे ना, हा हा, तिला पेन्शन मिळवून दिली। बर। हा, बाकी काय नाही, अजून लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही मिळाले। ते बसत नाहीत? नाही नाही. बरं बरं बरं। इकडे आहेत ना मागे, अजून त्यांनाही बोलतो। हे काय झालं काम? कशाला आलते? कशाला आलते कोरेगाव? झालं काम? न झालं, पेन्शनचं काम हाय, दाखला भरायला आलो. झालं काम? झालं. काय कोणाची हवा आहे इकडे आता? स्टेट बँकेला द्यावं लागतं ना. हवा कोणाची आहे? आमच्या पक्षाची, आम्ही राहण्यात राहतो, आम्ही काही नाही. पक्षाचं काही नाही, तुम्ही सांगा, जाऊ ते सांगा ना। आता हवा राष्ट्रवादीची आहे. हा, तुतारी तुतारीची. येतात का निवडून? हो, नाही, नक्की येणार निवडून. लोकसभेला पडले ना? लोकसभेला पडले ते पडणार, पण आता चांगलं आहे, हवामान चांगलं आहे. काय कोणत्या तुमच्या गावात किती मत होती तुतारीला त्यांना? आमचं नलवड तारगावमध्ये जास्ती होती तुतारी. तुतारी चालली का लोकसभेला? हो, हा, आता विधानसभेला तुतारी चालणार. पण हे बाकीचे म्हणतात महेश शिंदे येतील. ते बाकी पण आमच्या दृष्टिकोनातून आमची गाडी आली. एसटी आली? बरं बरं, जाऊ 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 जाऊ। इकडे आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय एसटीची वाट बघताय काय? हा, वसई मसवड गाडी गेला तर मुलगी येणार आहे वसईवरनं। अच्छा, बरं, त्यांची वाट बघताय। हा, काय इकडे कोणाची हवा? इलेक्शन चाललंय, असं काय सांगू शकत नाही। शहरात काय वातावरण? हा, शहरात काय वातावरण? तिथला नाही, मी वाटरच आहे। बरं, काय इकडे मतदारसंघात वातावरण? तिकडे आमच्याकडे बाळासाहेबाचा जोर आहे। हा कराड, उत्तर कराड। हा, तुम्ही कराड मधले आहे? बरं बरं बरं। तर इथल्या काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला। इथे आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मला थोडं पुढे येऊ द्या।
इथल्या महिला बसची वाट बघतायत. काय बसची वाट बघताय का? काय वातावरण इकडे सध्या? खरं वातावरण जर बघायचं असलं ना तहसील कार्यालयात जा. हां आम्ही सगळ्यांचं काम करून सुद्धा आज आम्ही तिथं पोस्टल मतदान करू शकलेलो नाही. हां खूप गर्दी 2-3 तास थांबून. तुम्हाला खरंच बातमी करायची सरकारी असेल- नोकरीला आहेत तुम्ही? हां हो, आम्ही हां शिक्षक हां आहे. आम्ही मतदानाचं सगळं काम करतो पण आज आम्ही मतदान तिथं करू शकलो नाही. शिक्षक आहे तुम्ही पण? शिक्षकच आहे. बरं बरं बरं. तुम्ही शिक्षिका आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय राजकीय बोलू शकत नाही? नाही बोलू शकत, पण आम्हाला आता वोटिंग करायचं होतं पण आम्हाला करता नाही आलं. त्यांचं नियोजन व्यवस्थित नव्हतं. हां हां सगळे तर त्या काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. इकडे मार्केटमध्ये पण काही लोकांशी आपण बोललो. आणखी एक जण आहे तिथे, त्यांना मी बोलतो. ते त्यांचं काय म्हणणं आहे इकडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कुठून आलात? डिस्को इथलेच आहेत का? हो हो इथलं काय मतदारसंघात कोणाच्या हवा? तर जसं दोन्ही बी चुरसच आहे. शिंदेचे दोन्ही? हो शिंदे कोणते येतात परत? महेश शिंदे हां काम आहेत का? आहेत ना, भरपूर काम आहेत. हां भरपूर काम तुमच्या गावात कोण चाललं लोकसभेला? हां लोकसभेला गावात कोण चाललं? शिंदे हे आपलं उदयनराजे. उदयनराजेला मत गेली का? उदयनराजे. शशिकांत शिंदेचं काय? शशिकांत शिंदेची बी चुरस झाली चांगली बरं का त्यावेळेस. हां पण पिपाणीमुळं? ते जरा थोडंसं हे झालं ना. पिपाणीमुळे गेले की चिन्हामुळे जरा हे झालं. चिन्हामुळे गेले की खरंच लोकांचा पाठिंबा होता? नाही कसं आहे की ह्यांची शिंदे साहेबांची कामं भरपूर झालेले त्या सगळ्याच भागात. हां काम आहे. महेश शिंदेची हां हां शेतकऱ्यांची बी कामं झाली आहेत. पाणी आलंय. हां हां भरपूर कामं झाले त्यांची. रस्ते शिंदेना- हो, शिंदेना रस्ते चालेल. रस्ते वगैरे सगळे. बरं बरं बरं. तर कोरेगाव शहरात मी तिकडे जात राहा. कोरेगाव शहरात काही लोकांशी मी बोलतोय. तर हे महिला काही बोलल्या, आता हे बोललेत. हे अजून एक उभे आहेत. काय इकडं यांच्याशी बोलतो. कोणत्या गावचे? कोरेगावच आहे. कोण येतं निवडून? निवडून इलेक्शन हे टस्सल आहे सगळं. स्पेशल इलेक्शन आहे, एकतर्फी नाही? एकतर्फे नाही. आता कोणाची गॅरंटी सांगू शकत नाही. तुमचा काय अंदाज? अंदाज कोण तसं सांगू शकते का? अंदाज नाही कोण सांगू शकत. कामं ज्यांनी केले ते येईल निवडून. कामं केलेत का कोणी? हे आहेच की, पण आता इलेक्शन हे कुंसेल आहे सगळं. हां कोण येईल कोण सांगू शकत नाही. अंदाज कोण सांगू शकत नाही. टक्केवारी काय या बाबा कोणाचं इकडं. सांगू शकत नाही. या की इकडं. ते बाबा बघायला लागलेत. हे तुम्ही लय तुम्ही रोकठोक सांगा ना, त्यांच्याकडून रोकठोक ऐकून घेऊ. हे रोकठोक त्यांना प्रश्न विचारला कोण येतं निवडून, कोणाची हवा आहे, ते काय रोकठोक बोला ना. तर तुम्ही सांगा. महेश शिंदे. महेश शिंदे कसं काय? काम केलेत चांगले? काम केले चांगले. शशिकांत शिंदे बी होते आमदार, त्यांनी नव्हते केले काम? शशिकांत शिंदे त्यांनी नाही केले काम? केले काम हां कमी प्रमाणात. पण आमदार म्हणून हेच पाहिजेत. हो. हां तर हे जुन्या माणसाचा सुद्धा अंदाज ऐकला. काही गावं आता आम्ही फिरलो तिकडे, तर इकडे हे काही अजून इकडे जमा झालेत. हे तुमचा काय अंदाज सांगा? कोरेगावमध्ये महेश शिंदे. महेश शिंदे. तुमचं? शशिकांत शिंदे. तुतारीवाले भेटले हो एक. सगळे असे महेश शिंदेवाले तुतारीवाले एक भेटले. आम्ही हे बघ तुतारीवालीचे. तुमच्या गावात तुतारी चालते? चालते. कसं काय निवडून येतील? काय कोणते कामं केलेत त्यांनी? भरपूर कामं केले त्यांनी. जावलीमध्ये बी गेले आणि इथं बी गेले. पण आता ते बाहेरचे आहेत लोक म्हणतात, ते बाहेरचे भूमिपुत्राला द्यायचे. भूमिपुत्र असले तर भूमिपुत्राचं ते देतील ती. हां पण आता सध्या म्हणजे कामं केलेली आहेत त्यांनी पहिली भरपूर कामं केल्यामुळे त्यांना काय हे होणार नाही. पण ते भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचं म्हणायला लागलेत ना. काय ना म्हणले तरी काय नाही येणार हे 100%. हां शशिकांत शिंदे येणार 100%. काय ते राडे भांडणं विलय व्हायला लागले तिकडे. राडे होणारच की आता काय. हां कोण करतंय वाद? दारू पाजून करणारी वाद आहेत की लोक. हां वाद वाढायला लागले. वाद वाढवायला मी दारू पाजून करणार. दारू पाजायची आणि वादच वाढवायचा. बाकी काय आहे दुसरं? हां मटणं खायला घालायचे, दारू पडायचे, सोडायचे हां पिणारी लोक. त्याच्यावर वाद चालते. कोण दादागिरी करताय जास्त इकडं? करणारे आता करते, ज्याला कळतंय ती करते. आता काय करणार ती? हां करणारे करते ती. ते समजते सगळ्या जनतेला माहिती आहे ना. लोकांना समजतंय का? हा सगळ्या जनतेला माहिती आहे. हां 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 सगळ्या जनतेला माहिती आहे जे सहाय्य करणारी. बरं. तर हे तुतारीवाले होते. काही लोक तुतारीचे भेटले. हे गाडीत काही लोक बसलेत. कुठं चाललात? नाही ते गाडीतले बोलणार ते. तर कोरेगावमध्ये आता काही लोकांना भेटलो, बोललो. महिलांशी विशेषतः बोललो. महिला म्हणतात आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत, पेन्शनची कामं केलेत.
तर दुसऱ्या काही अपेक्षा नाही आहेत, त्यामुळे आम्ही महेश शिंदेना देऊ. काही तुतारी समर्थक भेटले 1-2, ते बोलले इथे दबंगगिरी चालते, त्याच्यामुळे आम्हाला शशिकांत शिंदे पाहिजे. तर असं बॅलन्स प्रतिक्रिया आहे. काहींचं म्हणणं असंही होतं की टफ फाईट आहे, सांगू शकत नाही, 50-50 चान्स आहे. पण महिला इथे गेम चेंजर ठरू शकतात या मतदारसंघामध्ये. महिलांची मतं तुम्ही आता ऐकलं असेल. त्याच्यामुळे 23 तारखेला आपल्याला कळेल काय होतं. पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूयात. तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.